नमस्कार. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक खूप मोठी बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एक जबरदस्त भरती जाहीर केली आहे. तर आजच्या या विशेष भागात आपण याच भरतीबद्दल सगळी महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी आकडा पाहूया, आणि हा आकडा खूप मोठा आहे. बँक तब्बल 275 स्पेशलिस्ट ऑफिसरची पदं भरते आहे. विचार करा, ही किती मोठी संधी आहे. तर ही भरती नेमकी कोणासाठी आहे? खास करून जे लोक टेक्नॉलॉजी आणि फायनान्समध्ये अनुभवी आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. बँकेला तुम्ही बघाल तर देशभरात वेगवेगळ्या भूमिकांसाठी एक्सपर्ट्स हवे आहेत. यात प्रामुख्याने IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि काही खास फायनान्शियल रोलचा समावेश आहे. ठीक आहे, मग आता जरा खोलात शिरूया आणि बघूया की या 275 जागा नक्की कोणत्या कोणत्या पदांसाठी आहेत. इथे बघा किती वेगवेगळ्या प्रकारची स्किल्स बँकेला हवी आहेत हे लगेच लक्षात येतं. म्हणजे कोर डेव्हलपमेंट पासून ते डेटा सायन्स आणि सायबर सिक्युरिटी पर्यंत सगळीकडे संधी आहेत. आणि एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे, सर्वात जास्त म्हणजे तब्बल 104 जागा या IT आणि डेव्हलपमेंटमध्ये आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बँक आपल्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर किती जास्त फोकस करत आहे. हे बघा, हे चित्र आता अजूनच स्पष्ट होईल. सगळ्यात जास्त मागणी कुठे आहे? तर एकट्या IT ऑफिसर पदासाठी तब्बल 82 जागा आहेत. विचार करा, 82. यावरूनच बँकेचा टेक्नॉलॉजीवर किती मोठा भर आहे याचा आपल्याला सहज अंदाज येतो. बरं, संधी तर खूप चांगली आहे, पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, यासाठी पात्रता काय आहे? म्हणजे शिक्षण, अनुभव आणि वयाचे निकष काय आहेत ते आता आपण समजून घेऊया. तर शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झाल्यास इथे 2 मुख्य भाग आहेत. जे IT स्पेशालिस्ट रोल्स आहेत त्यांच्यासाठी इंजिनिअरिंगची डिग्री किंवा मग MCA आवश्यक आहे. आणि दुसरीकडे जे फायनान्स आणि रिस्क मॅनेजमेंटचे रोल्स आहेत त्यांच्यासाठी MBA किंवा CA असणं गरजेचं आहे. अगदी सरळ आणि सोपं आहे. आता एक खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. या सगळ्या पदांसाठी कामाचा अनुभव म्हणजे प्रोफेशनल एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे. प्रत्येक पोस्टनुसार हा अनुभव 2 वर्षांपासून ते अगदी 10 वर्षांपेक्षा जास्त असू शकतो. त्यामुळे माझी एकच शिफारस राहील की अर्ज करण्यापूर्वी तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्यासाठीची सविस्तर जाहिरात नक्की वाचा. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. बँकिंगमध्ये पदांचे स्केल किंवा स्तर असतात. तर स्केल 1 साठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे. स्केल 2 आणि 3 साठी 35 वर्षे आहे. आणि जी सिनियर पद आहेत म्हणजे स्केल 4 त्यासाठी वयोमर्यादा थेट 45 वर्षांपर्यंत आहे. आणि हो, सरकारी नियमानुसार जे आरक्षण आहे त्यानुसार वयोमर्यादेत सूट सुद्धा आहे. SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची तर OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट लागू असेल. चला आता काही प्रॅक्टिकल गोष्टींवर येऊया. म्हणजे महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत आणि अर्ज करण्यासाठी फी किती आहे ते पाहू. हे बघा, या तारखा खूप खूप महत्वाच्या आहेत. कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. ऑनलाईन अर्ज 28 फेब्रुवारीला सुरू होतील आणि 23 मार्चला संपतील. म्हणजे वेळ फार नाहीये, त्यामुळे वेळेच्या आत अर्ज करणं खूप गरजेचं आहे. आता अर्ज शुल्कावर एक नजर टाकूया. येथे 2 स्लॅब आहेत. जे जनरल कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी फी आहे 850 रुपये. आणि जे आरक्षित प्रवर्गात येतात म्हणजेच SC, ST, दिव्यांग आणि महिला उमेदवार त्यांच्यासाठी फक्त 175 रुपये शुल्क आहे. ठीक आहे, सगळी माहिती तर मिळाली, पण आता सगळ्यात महत्वाचं, अर्ज करायचा कसा? चला आता अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला ते एकदम सोपं जाईल. ही प्रोसेस तशी खूप सोपी आहे, घाबरण्याचं काही कारण नाही. फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी अधिकृत IBPS पोर्टलवर जायचं. तिथे रजिस्ट्रेशन करून आपलं प्रोफाईल बनवायचं. त्यानंतर अर्जामध्ये सगळी माहिती व्यवस्थित आणि अचूक भरायची. आणि शेवटी जे काही डॉक्युमेंट्स लागतील ते अपलोड करून फी भरून डेडलाईनच्या आत अर्ज सबमिट करायचा. बस इतकंच. एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने आणि अधिकृत IBPS पोर्टलवरूनच करायचा आहे. दुसरीकडून कुठेही अर्ज करू नका. ही जी लिंक स्क्रीनवर दिसते आहे ती थेट त्याच पोर्टलची आहे. आणि हो, सगळ्यात शेवटी एक सर्वात महत्वाचा सल्ला, अर्ज भरण्याची घाई करण्याआधी सेंट्रल बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जी डिटेल जाहिरात आहे ती एकदा पूर्ण आणि काळजीपूर्वक वाचा. म्हणजे तुमची कोणतीही चूक होणार नाही आणि सगळी प्रक्रिया व्यवस्थित पार पडेल. तर मग देशातल्या एका मोठ्या राष्ट्रीय बँकेत तब्बल 275 पदांची ही संधी, ही 2026 मधली तुमच्या करिअरला कलाटणी देणारी संधी ठरू शकते का? यावर एकदा नक्की विचार करा.